श्री दादा खेळतोय तिकडे. हाय का आता ते कप 5,000ची खरेदी केली 5,000ला बसले तुम्ही घेतलेला शर्ट कसा वाटते कमेंट करून नक्की सांगा. हो बेडशीट घेतला इथे लावू अश लाव, त्याला तुला लावू अश लाव, मग पुन्हा अश आलं आणि भू केलं. तर अशा पद्धतीने आम्ही तयार झालोय आणि शांभवीने फॉकी घातलीये. कशी वाटतेय सांगा मला, सांगा मला कशी वाटतेय फॉकी. तरी किती मोठी साईज घेतली, भरून आहे मस्त कॉटन आहे असेच कपडे घ्यायला आणि दुहून घालण्याचं जास्त असं जरीच्या ह्याच्या ते टोचतात पण घालण्यात पण येत नाही. बघे बघेपर्यंत मुलं मोठी होतात आणि ते तसेच राहून कितीतरी ड्रेस तशी पडले आता. तर आमचे चहाचे कप खूप मनावर घेतलेत मी, त्या आणायला जाणार आहे. आणि त्यासोबत अजून काही आहेत गोष्टी, तर त्या काय असतील काय नाही ते ब्लॉग पुढे पाहत राहा. खूप इंटरेस्टिंग असणार आहे, तुम्हाला आवडेल असाच असेल. सो चला आणि दाखवते तुम्हाला श्रीची नाटकं चालले तिकडे आणि इकडच्या बाजूला येणार आहे. बाळा तू नाही का? अभ्यास आहे, जो आजी पण एकटीच आहे. असं का? आणि तुम्ही तिघ जाणार आहोत. हा. आणि जर मी पण गेलो तर आणि जर शांभवीला ठेवलं तर जिला शांभवीला पण आवडायला येणार नाही आणि शांभवी पण त्रास देणार आणि आजीला दुसरं काही येणार म्हणून. आणि तुम्ही दोघांपैकी एक असतं तर आलो असतो. आपण तिघं एकदा गेलो होतो बघ, ही फ्रॉक ही शांभवीची, तुझा एक ड्रेस आणलेला झुडिओला जाऊन, तेव्हा आपण तिघं गेलतो. यावेळी शांभवीचा नंबर आहे की नाही, कारण ती झोपतच नाही म्हणून, नाही तर तिला झोपी घालून जायचं चाललं होतं. आणि इकडे बघा नवीन ड्रेस घालून शाण मारायला. तुम्ही घेतलेला शर्ट कसा वाटते कमेंट करून नक्की सांगा. सेम असलंच क्लॉथ आहे ते. हो बेडशीट घेतला कुठे चाललोय? बाय कसं बाय करते आजीला? बाय 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 आजी. कुठे जायचं? कुठे जायचं? भूल भूल जाऊ. भूल तिकडे यायचं. कुठे जायचं? भूल जायचं. भूल जाऊ. चाललंय इकडे. तर आम्ही निघालो होतो तो थोडीशी महत्त्वाची शॉपिंग करायची आहे म्हणून, आणि त्यामध्ये कप हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत. त्यानंतर बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी होताच आणि त्या ऑन द वे झाल्या तर आम्ही करणार आहोतच. पण जेव्हा आता आम्ही घरातून बाहेर येत होतो ना, त्यावेळी श्रीचा चेहरा खूप असं पडल्यासारखा दिसला मला. म्हणजे तो तयार होता की तुम्ही जावा आणि काही प्रॉब्लेम नाही, मी आजीजवळ थांबतो वगैरे म्हणत होता. पण आम्हालाच कुठेतरी असं वाटायला लागलं की त्याचा चेहरा खूप पडलाय. असं झालं होतं की म्हणजे श्रीला घेऊन जायचं होतं, परंतु त्या दिवशी यांना पण सुट्टी मिळाली नाही आणि मला तर काही वेळ नव्हताच, त्यामुळे आम्ही कुठे घेऊन गेलो नाही. तर म्हटलं की आपण जे खूप दूर जाणार आहोत तो प्लॅन कॅन्सल करू, कारण असंही आता थंडी सुटणार, तिला पण त्रास होणार आणि बाकी गोष्टी पण आहेतच. तर मग श्रीलाच ह्यांना मी म्हटलं की तुम्ही घेऊन या त्याला, आपण इथंच हे करून जाऊया. म्हणजे कुठेतरी एक छोटंसं ते खेळायचं वगैरे असतं ना, तर तिथे बघू आता कुठे काय जातोय ते. आणि त्यामुळे मग हे श्रीला घेऊन आलेले आहेत. आणि इकडे पाहू शकताय. खुश खुश. चला लवकर येऊ, आजीसाठी पण आपण काय तर पार्सल घेऊन. इथं आल्याबरोबर खूप सारी मुलं खेळत होती आणि ते सगळं बघून त्याने क्षणाचाही विलंब न करता लगेचच पुढे खेळायला गेला आणि शांभवी मात्र दादाकडे बघत थांबली. बघू 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 किती खुश होती किती. आलोय आम्ही इथे गार्डनला, म्हणजे रंकाळ्याच्या इथे, आणि श्री खेळतोय मस्त, इकडे दिसत असेल तुम्हाला. तर तोपर्यंत इथे आम्ही थोडंसं चालतो. श्री आणि शांभवी सोबत आलेत, कारण का टू व्हीलर वरती असं पॉसिबल होत आहे जनरली. आणि तिला एवढं पब्लिक वगैरे बघून खूप भारी वाटायला लागलं, खुश आहे. आणि छोटी छोटी मुलं भरपूर सारी आहेत ना. आणि इकडे किती सुंदर दृश्य बघू शकता. इथे रंकाळा, तिकडे सूर्य आणि त्याचं प्रतिबिंब. आम्ही इथे आलेलो मला वाटतं
1.5-2 वर्ष झाले असतील आपण इथे बसून हे केलं होतं. इथेच हे बघा इथे आम्ही ना एक छान फोटोशूटच्या पण नंतर आपण आलो होतो. श्री तुम्ही मी बंदोबस्तावरनं तुम्ही आलात ना, हे करून आणले होते आपण स्माइली वगैरे फ्राय करून आणि इथे बसून खाऊन चहा घेऊन आलो होतो. चहा वगैरे मस्त घेतला आणि मग घरी गेलो होतो. कामाचा व्याप वाढल्यामुळे ना बाहेर आणि तेव्हा हे तू पाहिलं होतं ना. तर तुम्हाला थोडंसं दाखवते इथला व्ह्यू. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. आणि ही सगळी झाडं इतकी छोटी छोटी होती तेव्हा, आता किती मोठी झाली. श्री दादा खेळतोय तिकडे. हाय कर हाय दीदू हाय. तर आम्हाला येऊन बराच वेळ झालाय तरी सुद्धा अजून एक राऊंड असं चाललेलं आहे. आणि किती मनसोक्त खेळतोय तो, घसरगुंडीवर दिसत असेल. आणि मध्येच शांभवीचा आवाज मी व्हॉइस ओव्हर करताना ती माझ्या जवळ असल्यामुळे डेफिनेटली येणारच आहे. श्रीचं खेळून झालंय, शांभवीचं बघून झालंय ना. पुढच्या वर्षी खेळते तेच ना. आता सध्या फक्त ऑब्झर्वेशन चालू आहे तिचं. इच्छा आहे तिची खेळायची पण आम्ही थोडस नाही ना शक्य करतो मोठी. चला आता तिकडे कप आणायला पण जायचं. हो आता थंडी सुटू मला शकते. प्रत्येक संडेला घेऊन यायचं म्हणायला. पण स्त्रीचा काही मूड नाही यायचा आणि आता खरंच खूप उशीर होतो. मग चल म्हटलं तर तो खेळतो. चल ना. तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय का की तुमची मुलं सुद्धा नाही का अगोदर घरातून निघताना म्हणतात की नाही एकच राऊंड खेळणार आहे किंवा मला थोडंसंच खेळू दे, आणि ॲक्च्युअल तिथं गेल्यानंतर ते वेळेचं भान विसरतात आणि इतकं खेळतात की आपण वैतागून जातो बघून बघून की बाबा चल ना आता तरी. असं माझ्यासोबत तर खूपदा होतं. किती खेळलास रे बाबा. श्री आपल्याला जायचंय माहितीये ना तुला. कुठे जायचंय माहितीये का. डिमा निघायचं. हो श्री काय येता येत नव्हता. त्याला कोरड पडली ओरडून. होय श्री मजा आली. मजा आली. हो कमी खेळलो. बापरे शांभवी तू किती खेळलीस. नुसतं निरीक्षण करते. होय. किती आनंद. आता कुठे बाळा. डीमार्टला. आणि श्री आमचा खूप खुश असतो जेव्हा आम्ही डीमार्टला येतो तेव्हा. आणि शांभवी आणि बाबा हे बघा तिकडे पुढे दिसत असतात. मला स्केटिंग होय. आणि आता ना सगळ्यात अगोदर कप. आणि आज खूप गर्दी असते. आता बिलिंगला किती गर्दी असेल माहिती नाही. होय हो. मी काय म्हणते इथं कप वगैरे घ्यायचे म्हणलं थोडंच घ्यायचं. गर्दी किती असणार बिलिंगला. तुम्ही तिकडे फिरतापर्यंत मी लगेच बिल करायला इकडे घेतोय. चला कपाचं सेक्शन तिकडे आहे. बघू लागला बाळाला. दाखव छान आहे ते. तर या इथे श्रीदादा ना टेडी दाखवत होता आणि ती नको नको करत होती. म्हणजे तिला सुरुवातीला भीती वाटत होती त्याची. नंतर ती छान खेळायला लागली. आणि पहिल्या वेळी जेव्हा आम्ही डीमार्टला तिला घेऊन आलो होतो ती खूप रडत होती. यावेळी तिने छान कॉपरेट केलं. काय खरेदी चालू आहे तुमची. मायलिकीची काय खरेदी चालू आहे. बघा आता थंडी खूप सुटली आहे त्यामुळे इथं बरेच सारे मॉइश्चरायझर बॉडी लोशन्स लावलेले आहेत. आणि बाय वन गेट वन सुद्धा आहे. त्यानंतर आम्ही टॉईज आणि स्टेशनरीवाल्या सेक्शनकडे आलोत. आणि मग श्रीला आठवायला लागलं की कोणकोणत्या गोष्टी त्याच्या स्टेशनरीच्या स्कूलच्या संपलेल्या आहेत. तसं तसं तो सांगू लागला. ए बा मला दे ना गाडी दे मला. दे हा. सगळ्यांना घ्यायचे 4 घ्यायचे बाळ. आजी तू मी आणि पप्पा. मँगो पण छान लागतं बघा. छान आहे क्वालिटी पण चांगली आहे.
शांभवीला डी मार्टला दुसऱ्यांदा घेऊन आलो आहे. मी फर्स्ट टाइम आणलं होतं त्यावेळी व्लॉग केला होता आणि खूप जणी म्हटलेल्या की तिला घरात ठेवल्यामुळे ती घाबरतीये, तर तू थोडंसं तिला बाहेर काढत जा. म्हणून आता थोडं आणतोय तर ती रुळतीये. चांगलं आहे. बरं, आत्ता जो ड्रेस मी वेअर केलाय तो ऑफलाईन घेतलेला आहे. खूप जणी लिंक विचारतात, जर सिमिलर प्रोडक्ट मला मिळालं तर मी ॲफिलेटमध्ये टॅग करते. त्यानंतर मग बिलिंग वगैरे झालं आणि आम्ही बाहेर येण्यासाठी निघालो. तेवढ्यात आपले यूट्यूब फॅमिली मेंबर भेटले आणि शांभवीला ते इतकं लाड करत होते ना की कायच सांगू. आणि खूप छान वाटतं अशी मंडळी भेटली. तर अर्धा डझन कप आणायला आलेलो आम्ही. 99 रुपयाची कप आहेत. 99 रुपयाची कप आहेत आणि खरेदी 5000ची झालेली आहे. पुन्हा एकदा डीमार्टचा अनुभव आलेला आहे. कसं वाटतं? 5000ची कप 5,000ची खरेदी केली, 5,000ला बसले कप. 5000ची कप घेऊन निघाले. खूप दिवसाची मनवल होती. 5000 रुपये खर्च झालाय त्यासाठी. चला निघूया आता. शांभवी झोपली होती गाडी, मला बरोबर अगोदर तिला पाण्यात झोपवलं. मी कपडे चेंज केले कारण आता मला क्लास घ्यायचा आहे, तर त्यामुळे मग पटकन तुम्हाला एक क्विकली दाखवून घेते म्हटलं. कारण एकदा परत तिकडच्या त्या झोन मध्ये गेले की राहून जातं आणि उद्या परत ते दाखवायचं म्हटलं ना की ते वापरण्यात येतात गोष्टी आणि मग परत ते मूड पण राहत नाही. 2-3 दिवसांना दाखवायचं म्हटलं तर तुम्हाला एक एक्साइटमेंट राहत नाही. मला तर परत असं वाटतं की आता काय दाखवणार राहू दे. त्यामुळे पटापट दाखवते मी तुम्हाला. ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच आणलेल्या आहेत, जास्त काही नाही दाखवते. आणि हा तिथेच चालू होतं हे खोलून दे म्हणून एक तरी पॅकेट तिथेच खोललंय. म्हणजे असं होतं. आणि ही पिशवी आहे ना, तर आता मी डिकीतलं साहित्य आणण्यासाठी घेऊन गेलो होतो. आमच्या बायकोनं पैसे वाचवले तर तिथं बिलकुलच घेऊ दिलेले नाही पिशवी. आपण हे साहित्य हा नाही, पैसे बघा 1-1 रुपया वाचवला तरच शिल्लक राहतात. नंतर कितीही जर पैसे असतील आपल्याकडे तर कमीच पडतात. त्यामुळं रुपया वाचवणं गरजेचं आहे. गरजेच्या गोष्टी आहेत. तिथं पण आमच्यात लोकांचं असं असतं ना की नवरा म्हणतो बायकोला की अगं चल किती काय घेतेस, किंवा म्हणजे असंच कुठेही शक्यतो असतं. खूप कमी ठिकाणी असं असतं की बायको म्हणते अहो बस की चला आता. तर माझा रोल असतो तो की चला ना उशीर होतोय, चला ना हे चला ना ते. आमच्यात पायच निघत नाही तिथे, नाही की नाही. चालायचं दोघांनी एकसारखं नाही, थोडं डिफरंट पाहिजेच. कोलगेट हे लागणार आहे आपलं डेलीचंच. त्यानंतर हे रिंग साबण, कपड्याची साबण, भांड्याची साबण. मला वेळ मिळत नाही सारखं ते आणायला म्हणून असं थोडं आणण्यापेक्षा मग यावेळेस हे daily. मोठं आणलंय हे, पण खूप दिवस जाणार. म्हणजे एका बर्नीत काढून ठेवलं नाही, लागलं असं वापरता येतं. तर हे निरमापुडा 4 किलोचं आहे. निरमापुडाच म्हणतो आम्ही. त्यानंतर रंगाचे साबण, म्हणजेच डवची. आता सध्या थंडी आहे आणि सॉफ्ट जर असं हे बरं पडतं, नाही तर कडकड होणार आणि थंडी तर कशी आहे तुम्हाला माहिती आहे. हा चॉपिंग बोर्ड एक घेतलेला खूप अगोदर जुन्या घरी नवीन युट्यूब चॅनल सुरू केलं होतं त्यावेळी. आणि त्यानंतर खूपदा मी ऍड टू कार्ड आजही माझ्या अमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा, त्यानंतर मिशो सगळीकडे मी ऍड टू कार्ड केलेलं, पण मागवायचं काही धाडस होत नव्हतं. लेकाने माझ्या म्हटला घेऊनच आपण चल, म्हटलं चल तर घेतला, धाडस केलं. आणि हा 150 रुपयाचा आहे, पण छान आहे, एकदम सॉफ्ट आहे. आणि हा व्हिडिओसाठी वगैरे लागतोच कारण माझा जुना आहे ना, त्याला असं वेगळाच कलर, टेक्स्चरच वेगळं आलंय. त्यानंतर ही प्लेट, आता छान ब्रेकफास्ट करणार आहे. याच्यामध्ये चटणी, याच्यामध्ये पराठा असं आहे ना. आणि त्यासोबतच हे जे तसं आमच्या घरातलं बिस्किट किंवा बेकरी आयटम खरंच खूप कमी खाल्ले जातात सुदैवाने. हा एक पॅकेट असा महिनाभर जरी असेल ना तरी पडून राहतो. पण आता तिथे ना स्त्रीला पण खायची इच्छा झाली होती, त्यांनी एक काढून खाल्लाय, त्यामुळे हा फोडलाय. असं होतं म्हणजे म्हणून मी लगेच हे आता दाखवलं ना. त्यानंतर शांभवीसाठी ही छोटी एक पॅन्ट, बाय 1 गेट 1. त्यामुळे मग हे बरं पडतं कारण एक घेतलं की एक फ्री आहे. आणि हे छान मॉइश्चरायझर आहे ऑइली स्किनसाठी, तर मी हे पण वापरते. आणि आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे टॉवेल. तर हा टॉवेल
एवढी लेंथ आहे याची आणि सॉफ्ट आहे, 99 रुपयाचा आहे. कलर पण छान आहे आणि एका जणाला कमी पडत होता टॉवेल, त्यामुळे घेतला. अगोदर हे शांभवीची टॉय, हे श्रीचा खूप आग्रह होता की हे घेऊ. आणि हे फ्लेवर जे आहे ना, तर हे घरात म्हणजे घरात म्हणण्यापेक्षा सगळ्यात अगोदर श्रीने इंट्रोड्यूस केलं होतं. ह्याची टेस्ट यांनी पण बघितली, मी पण, आणि आमच्या सगळ्यांनाच ते आवडली होते. हे फरशीवर पडले खेळणी नाही कधी. तिच्यासारखी क्यूट आहे, रुस्की आहे. खूप जास्त सॉफ्ट आहे, परफेक्टली जास्त सॉफ्ट आहे, पण आपल्या शांभवीपेक्षा कमी. हो का? तर ज्यासाठी आम्ही गेलो होतो तेवढा घाट घातला, बाकी साहित्य घेऊन आलोय ना, खरं तर हे पण गरजेचंच होतं, कारण की संपतच आलेल्या गोष्टी आहेत त्याच घेऊन आलोय, जास्त काही आणलेलं नाहीये. तर कप कोणते घेतले ते दाखवते. त्या अगोदर श्रीचं हे म्हणजे शैक्षणिक साहित्यापैकीच एक आहे आणि तो खूप खुश आहे, त्याच्यामुळे खुश आहे, पण अभ्यास पण तसाच करणार आहे, हो ना, प्रॉमिस. हो. आणि हे कप 99 रुपयाचे कप आणायला गेला, तो घर सोडत नाही. हे माझी चॉईस आहे कलरची. मी दुसरे चॉईस केले होते, पण त्यांनी ऍज युजल त्यांचा हट्ट काही सोडला नाही. शेवटी तू कसं आहे माहिती का, शरणागती शेवटी आम्हालाच पत्करावी लागते, कारण दोघांनी पण ताणून धरलं तर मग ते तुटणार ना. मग चॉईस वाईट आहे का? माझी मला चॉईस वेगळे आवडले होते थोडेसे, पण ठीक आहे. चला, खूप जणांनी मला ट्रोल केलंय कपासाठी. अगं एकाला वाटेत, एकाला कपात, एकाला फायनली आणलेले आहेत आणि 6 आहेत, त्यामुळे बऱ्यापैकी आम्ही 3च चहा घेतो घरात, हे मी आई. आणि आता बाकी म्हणजे कुणी पाहुणे रावळे जरी आले तर 6 आहेत, त्यामुळे छान मस्त भेटले. हे स्वस्तात मस्त भेटले. शांभवी म्हणजे काही दिसेल ते फेकते, मग ते फुटणार, मग म्हटलं नकोच हे स्त्रीचं. एक पेन आहे, इरेजर आहे, लीड आहे. तर अशा पद्धतीने ही शॉर्टकट सीट अशी खरेदी केलेली आहे. घ्यायला गेलो तो एक, परंतु परत ऐन वेळी प्लॅन बदलला. तुमच्यासोबत असं कधी होतं का की आपण घरातून निघतो वेगळ्या अर्थाने आणि परत कामं वेगळीच करायला जातो, आणि त्याच्यामध्ये वेळेमुळे ते नियोजन आपल्याला बदलावं लागतं. आणि यांना पण आज खेळायला मिळाले मामांना, आहे ना, आणि शांभवीने सुद्धा प्रचंड एन्जॉय केलेला आहे आणि शॉपिंग पण झालेली आहे. सो आज मॅडम थकून झोपलेल्या आहेत आणि मला आता क्लासची तयारी करायची, म्हणजे आज क्लास 9ला. आता ही जी बॅच आहे ती 9 वाजताची आहे. जर कुणाला म्हणजे डाऊट असेल तर बरेच जण विचारत होते की 2 बॅच, तर मी एकच बॅच आता घेते. आणि जर पुढच्या बॅच साठीचे ऍडमिशन सुद्धा आत्ताच काही जण करून ठेवतात. जर तुम्हाला पुढे करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर देते, तुम्ही सुद्धा तुमचं ऍडमिशन आत्ताच करून ठेवू शकता. सो चला, या नोटवर हा व्लॉग इथं थांबवतो. भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. लय मस्त. कपासाठी मी सुद्धा म्हणली आणि एवढा चिकटपणा केल्याशिवाय प्रपंच होत नाही. पण घेतलं की आता हो, घेतलं. आणि करावं तर लागतं जी लागणाऱ्या गोष्टी. मला कसं वाटतं की ऍडजस्ट होत असं त्याला का? कुठे हो. असं. आणि ती बरोबर बी आहे बर का. कपात बी प्यायचा आहे, फुलपात्रात बी प्यायचा आहे, वाटीत बी प्यायचा आहे, तसं काही नाही. कधी आणणारच ते कप घेऊन ये. पण कुणी आलं गेलं तर बरं वाटत बरं नाही. दिसत नाही ना, म्हणून म्हणलं. मला आपले व्ह्यूअर्स पण म्हणत होते की अगं वर्षात कप एक घे ना, तू कमवतेस आता. लय बरे म्हणले. होय, चला, मग आता- छान झाली खरेदी मस्त. पण गेलीच कशाला आणि केलंच दुसरंच. हो. असं काय कविना झालं.